हॅलो फ्रेंड्स, त्या दिवशीचा हेअरचा ब्लॉग राहिला होता पेंडिंग. ते ब्लॉग घेतलेला आहे कारण मध्येच 2 ब्लॉग टाकले, त्यामुळं हा तसाच राहिला. शूट केलेला होता. तिनं माझं हेअर वॉश वगैरे केली होती त्या दिवशीचं. तिचं मी हेअर वॉश करायचा हा दुसरा पार्ट आहे. आणि सेम लाईक तिनं जसं केलं तसंच करायचं होतं. माझा पहिला दिवस आणि तिचा पण पहिलाच दिवस होता. पण माझे केस लांब होते त्यामुळे तिला काय एवढं वेळ लागलं धुण्यासाठी करण्यासाठी. पण तिचे केस एवढे छोटे होते, म्हणजे 1 हात असतील तेवढे, त्यामुळं मला काही जास्त टाईम लागलेला नाही ते करण्यासाठी. असं मस्तपैकी शॅम्पू लावून घ्यायचं, मसाज करायचं. जसं की आपल्या जवळ जर क्लायंट आले एखादे हेअर वॉश किंवा मसाज करण्यासाठी, तर त्यांना एकदम छान रिलॅक्स फील व्हावं ह्यासाठी हेअर मसाज असतं, हेड मसाज असतं आणि हेअर वॉश असतं. हेअर वॉश तर समजा ऑइलिंग वगैरे असेल तर करण्यासाठी असतं. अशा प्रकारे मसाज करून घेऊन तिचं हेअर वॉश केलं. तिला पण खूप छान वाटलं आणि तिला पण व्हिडिओ बनवायचा एवढा नाद आहे. मग ती म्हणली मी पण बनवते. आणि तिने पण कालपासून ॲक्च्युली मिनी ब्लॉग स्टार्ट केलेत. फेसबुकला टाकली होती, आजच टाकलं तिने, मी पाहिला होता. आणि अशा प्रकारे पूर्ण शॅम्पू वगैरे लावून घ्यायचं. शॅम्पू लावून घेतल्यानंतर शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर करायचंच आहे, कारण कंडिशनर केलं तर आपलं हेअर मस्त एकदम छान शायनी राहतात आणि हेअर्स एक म्हणजे असं रफ होत नाहीत, एकदम छान वाटतात. मग नंतर जसं सेम शॅम्पू लावून मसाज वगैरे केलं तसं सेम कंडिशनर लावून पण मसाज करायचं होतं. अशा प्रकारे 2दा शॅम्पू आणि 1दा कंडिशनर, 3 वेळेस वॉश करायचा असतो हेअरला. तिला एवढं छान वाटत होतं. बिचारीला गुंग येत होती, माझा मोबाईल पाडणार होती तिनं, तरी पण केलं. आणि मी मध्ये मध्ये बोलत होते त्यामुळं. आणि पूर्ण हेअर वॉश वगैरे झालं. आणि सेम लाईक तसंच की टॉवेल रॅपिंग पण करायचं, म्हणजे जर आपण केस वगैरे धुतले की लगेच टॉवेल द्यायचं, जसं आपल्याला दाखवतं ना TV वगैरे ॲडमध्ये तसंच. आणि आपलं काम प्रोफेशनल आहे, अकॅडमी पण प्रोफेशनल आहे, त्यामुळं सगळे एकदम जसं शिकवलं तसं प्रोफेशनल करावं लागतं. थोडं पण मिस करायचं मत नाही. जसं स्किनमध्ये झालं किंवा मेकअप मध्ये पण झालं, मी सगळं बरोबर जसं शिकवले तसं शिकलेलं आहे. जसं आता घरी घेऊन समजा अकॅडमी जरी पार्लर जरी खोललं आपण किंवा त्या अकॅडमीमध्ये कोणाच्या सलूनमध्ये जरी काम केलं तर असंच कस्टमरला करावं लागतं. पूर्ण केस घेतले, टाईट एकदम रॅप करून घ्यायचं टॉवेलला आणि असं फोल्ड करायचं पुढल्या साईडला आणून. तिचे केस एवढे छोटे होते, त्या केस त्याच्यामध्ये कुठं जाऊन बसले समजलं नाही, पण मॅडमला दाखवायचं होतं शो म्हणून त्यासाठी टॉवेल लावलेलं. तसं टॉवेल वगैरे रॅप करून झालं. नंतर तिचं काही केस सुकवले थोडेसे. आता बघतालच तुम्ही केस केवढे छोटे आहेत, तिचे काही जास्त मोठे केस नाही आहेत. आणि टॉवेल रॅपिंग वगैरे झालं. हेअर तिचे थोडेसे वाळवून पण घेतले नंतर ड्रायरनी. आणि आजचा आमचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या, बाय बाय.